नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 1 जानेवारीपासून आधार कार्डवर नवीन नियम लागू होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता हा सरकारचा मोठा निर्णय काय आहे व येत्या 1 जानेवारी पासून आपल्या आधार कार्डवर नवीन नियम या ठिकाणी कोणते लागू होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 1 जानेवारी पासून आधार कार्डवर नवीन नियम लागू होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। बघा, आधार कार्ड न्यू रूल्स अपडेट काय आहे। या नव्या वर्षात आपल्या जीवनात अनेक बदल आणि याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या आधार कार्डातही काही महत्त्वपूर्ण असे बदल झालेले आहेत। केंद्र सरकारने आधार कार्ड सेवांमध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत। या बदलांचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल बघा। आधार कार्ड आजच्या काळात आधार कार्ड हे आपल्यासाठी एक अनिवार्य ओळखपत्र बनले आहे। सरकारी योजना मिळवण्यापासून ते बँक खाते उघडणे, मोबाईल सिम कार्ड खरेदी करणे किंवा विविध आर्थिक व्यवहार करणे यासाठी आधार कार्डची गरज भासते। सरकारकडून आधार कार्डात वेळोवेळी केले जाणारे बदल हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधा सुधारण्यासाठीच केले जातात। या बदलांमुळे आधार कार्ड हे अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत झाले आहे। बघा, महत्त्वपूर्ण असे बदल काय आहेत। भारतातील करदात्यांसाठी एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी बदल होत आहे। केंद्र सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे, ज्यानुसार आयकर वितरण आणि पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्डच्या नोंदणी क्रमांकाची आता गरज देखील उरणार नाही। हा नवीन नियम ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार आहे। या निर्णयामुळे लाखो भारतीय नागरिकांना दिलासा मिळणार आहे, कारण अनेकदा आधार कार्डच्या नोंदणी क्रमांक शोधणे आणि तो योग्य पद्धतीने प्रविष्ट करणे ही एक जटिल प्रक्रिया असते। विशेषतः जेव्हा आपल्याकडे जुने आधार कार्ड असते किंवा नोंदणी क्रमांक विसरला असेल तेव्हा ही समस्या अधिकच वाढते। या नवीन नियमांमुळे ही सर्व त्रासदायक प्रक्रिया ही संपणार आहे। बघा, आधार कार्डच्या या नवीन नियमांमुळे पॅन कार्ड आणि आयकर रिटर्न भरताना जे बदल झाले आहेत। आधी आपण ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक देऊ शकत होतो। ही सुविधा 2017 पासून उपलब्ध होती, म्हणजेच आपल्याकडे आधार कार्ड हे पूर्णपणे बनले नसले तरी आपण आधार अर्ज केला होता तर तो जो क्रमांक देऊन आपण पॅन कार्डसाठी अर्ज या ठिकाणी करू शकत होतो। पण आता सरकारने या नियमात बदल केला आहे, म्हणजेच आता आपण पॅन कार्डसाठी अर्ज करताना केवळ पूर्णपणे जनरेट झालेले आधार कार्ड नंबरच वापरू शकतो। आधार अर्ज नोंदणी क्रमांक वापरून पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा देखील बंद करण्यात आली आहे। हा बदल का केला यामागे काही कारणे असू शकतात। कदाचित सरकारला पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन्हीची माहिती अधिक सटीक आणि अद्ययावत ठेवायची असेल, किंवा कदाचित आधार कार्डच्या वापरात वाढ करून सरकारला सर्व नागरिकांची एकत्रित डेटाबेस तयार करायची असावी। बघा, या निर्णयामागील उद्देश काय आहे। आपल्या देशात पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहाराचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे। कर भरणे, बँक खाते उघडणे, गुंतवणूक करणे अशा अनेक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता असते। मात्र काही लोकांकडून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बाळगण्याचे प्रकरण देखील समोर या ठिकाणी येत होते। हे गंभीर प्रश्न होता, कारण एकाच व्यक्तीचे अनेक पॅन कार्ड असल्यामुळे कर चोरी, काळा पैसा पांढरा करणे आणि इतर आर्थिक गैरव्यवहारांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळू शकते। या समस्यांचे मूळ कारण म्हणजे आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगची प्रक्रिया ही पूर्णपणे प्रभावीपणे लागू न होणे। आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तयार करता येऊ शकते। यामुळे पॅन कार्डाचा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची शक्यता वाढते।
यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती। बघा, एक आहे आधार कार्ड आता अधिक सुरक्षित। सरकारने आधार कार्डला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी काही नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत। दुसरा आहे आधार कार्ड अपडेट करा। जर तुमचे आधार कार्ड अपडेट झाले नसेल तर ते लवकरच अपडेट करा। पॅन कार्डशी आधार कार्ड नंबरची गरज। आता पॅन कार्डसाठी अर्ज करताना पूर्णपणे जनरेट झालेले आधार कार्ड नंबरच या ठिकाणी वापरायचे आहे। पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करा। जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक झाले नसेल तर लवकरच ते लिंक करा आणि नवीन नियमांबद्दल माहिती घ्या। या नवीन नियमांबद्दल अधिक माहितीसाठी UIDAIच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावा लागणार आहे। बघा, आधार आणि आधार नोंदणी क्रमांकातला फरक काय असणार आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे आधार कार्ड आहे। हे कार्ड आपली ओळख सांगते। या कार्डवर एक 12 अंकी विशिष्ट क्रमांक असतो ज्याला आधार क्रमांक म्हणतात। याशिवाय आधार नोंदणी करताना आपल्याला एक 14 अंकी नोंदणी क्रमांकही दिला जातो। हा क्रमांक आपल्या नोंदणीची तारीख आणि वेळ दर्शवतो, म्हणजेच आपण कधी आणि कुठे आधार नोंदणी केली होती हे या क्रमांकावरून या ठिकाणी कळते। बघा, काही लोकांना या 2 क्रमांकांमध्ये गोंधळ होतो। ते असा समजतात की आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक हे एकच आहेत, पण तसे नाही। आधार क्रमांक हा आपली जीवनभराची ओळख आहे, तर नोंदणी क्रमांक हा आपल्या नोंदणीशी संबंधित आहे। केंद्र सरकारने एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड असणे असेही बंधनकारक केले आहे। याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या आधार नोंदणी क्रमांकावर फक्त एकच पॅन कार्ड बनवू शकतो किंवा बनवू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे 1 जानेवारीपासून आधार कार्डवर नवीन नियम लागू होणार। केंद्र सरकारचा हा जो मोठा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।